घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं। घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं। संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख आणि जिल्हाध्यक्षा शकुंतला पाणीभाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। या आंदोलनात महिलांनी प्रत्यक्ष चूल पेटवून स्वयंपाक करत आणि त्याच ठिकाणी जेवण करून सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला। गॅस नाही तर चूल पेटवू असा निर्धार व्यक्त करत महिलांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। मोठ्या संख्येनं महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला। वाढत्या महागाईमुळे आणि गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचं जीवन कसं विस्कळीत झालं आहे याची झलक या आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आली। या प्रसंगी राज्याध्यक्षा नसीमा शेख यांनी भारत सरकारवर जोरदार टीका केली। आता 6 हप्ते झालेले आहेत या युद्ध चाललेलं आहे अमेरिका आणि इराक ह्या संदर्भातलं। यामध्ये भारतामध्ये गॅस तुटवडा आता जे निवेदन दिलं जेव्हा कलेक्टर साहेबांना भेटलं तर ते म्हणतात की आम्हाला गॅसची काय तुर्तता नाही आहे, आम्ही ते रेग्युलर करूया म्हणून। आज 25 दिवस झालेले आहे गॅसची सिलेंडरचे नंबर लावून। आता म्हणतात की 41 दिवस। आता ज्यांचे कनेक्शनला जोडच नाही आहे, ज्यांना मिळत नाही आहे गॅस, गॅसला सांगितलं तर तिने म्हणता नाही आहे। आता 900-1100 रुपये गॅस कुठे देणार? आज आता बेरोजगारी बेकारी इतकी वाढलेली आहे। आता गॅसच पाठीमागं हे खूप धोरण आहे। आता रिक्षाला कुठं सुद्धा गेले तर त्यांचे गॅसचे वाढलेले आहे। मध्ये गरीब लोकांना आम्हाला 200चं काम मिळत नाही, आम्ही 200 रुपये रिक्षात घालू शकत नाही आहे। आज जे कामगार आहेत जे हॉटेलमध्ये खातात त्यांना सुद्धा ते जेवणाचा प्रश्न झालेला। या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सचिव शेवंता देशमुख, राज्य समिती सदस्या अफसाना बेग, गीता वासम, जलाल बी शेख, रसुला शेख, फातिमा मडकी, साहेब शेख, परवीन शेख, तबस्सुम शेख, जमील शेख, अरुणा रासकोंडा, उमा बोगा, लक्ष्मी माचरला, जमुना कळसकर आदींनी परिश्रम घेतले।